दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु बोधराज बाबाजी अमृते श्री गोपालकृष्ण मंदिर महानुभाव राजेशम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड. प्रथमतः मार्गासी अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरु माता तपस्विनी भामाताईजी अमृते संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर महानुभाव राजेशम तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्या गुरुवरी आदरणीय श्रद्धेय तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य तामसा निवासी श्री गोपालकृष्ण मंदिर संचालक दादांनाही दंडवत प्रणाम. दत्तकवच महाभाष्य ग्रंथाचे लेखक आदरणीय श्रद्धेय चिंतनी जनक बाबांनाही दंडवत प्रणाम. आणि ज्या ठिकाणावरून आपली पोथी ऑनलाईन प्रसारित होते आहे ठिकाण म्हणजे श्री गोविंद गुरुकुल महानुभाव श्री भाणखेडी आश्रमाचे संचालक विश्व कुलाचार्य कारंजेकर बाबांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. आणि अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून अनेक ग्रुपमध्ये श्रवण करत असलेल्या परमार्ग सेवक राम बाबाराव फाजगे यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून श्रवण करत असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075 दंडवत हो. काल आपण पाहिलं की परमेश्वराचा त्रिकाळ पूजावसर करावा, विधी करावा. ज्याने त्रिकाळ पूजावसर केला, विधी केला, त्याचप्रमाणे अहोरात्र ज्याने परमेश्वराचं चिंतन केलं, ज्याने परमेश्वराचा विधी केला, त्या पाठकाला, त्या साधकाला निश्चित परमेश्वर प्रसन्न होतो. किंवा ज्याने अहोरात्र विधी केला त्या साधकालाही किंवा त्या पाठकालाही परमेश्वर म्हटले भेट देतात. यासाठी तो पूजावसर विधी महत्त्वपूर्ण सांगितला. परंतु म्हटले देवाने सांगितलेला विधी चुकला तर मग काही प्राप्त होत नाही. हे काल आपण प्रमाण दखले आणि चांगदेव भट्टांच्या लिहिच्या माध्यमातून बघितलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जर विधी प्राप्त झाला असता किंवा ज्यांना विधी प्राप्त होतो किंवा जे विधी करतात त्यांना शारीरिक, मानसिक, दैहिक हे जे काही रोग, बाधा, त्रास आहे तो सुद्धा त्यांचा नाहीसा होतो. परमेश्वर त्यांची जी काही त्यांनी जोडलेली भोग असतात ती ज्यांनी विधी केला शेवटपर्यंत किंवा त्यांना कुठला जरी त्रास असेल तर म्हणाले विधीच्या माध्यमातून विधी केल्यानंतर त्या जीवाला त्या शारीरिक पीडा असेल, मानसिक असेल, काही दैहिक रोग व्याधी असेल, त्यांनी जो काही जोडलं दुःख त्या दुःखापासून परमेश्वर त्याची मुक्तता करतात. त्यासाठी विधी मात्र प्रामाणिकपणे नियमाने नित्यनेमाने आपण विधी जर केला तर जे काही आपल्या प्रकारचे आपल्या ठिकाणचे जे रोग आहेत ते नष्ट होतील. त्याचप्रमाणे म्हणाले रोगही नष्ट होतील आणि जे काही तुमच्या ठिकाणी भीती आहे, जे काही तुम्हाला येणारं भय आहे, जे काही तुमच्यावर येणारी संकट आहेत, जे काही अडचणी आहेत ती सुद्धा म्हणाले ज्याने सातत्याने विधी केला. लक्षामध्ये ठेवा, ज्याने जो विधीवर आहे, ज्याने सातत्याने विधी केला, त्रिकाळ पूजावसर केला, त्या पुरुषाला स्त्रीभावे पुरुष कुणी असो, कुणी जरी करेल तर त्याला काय करतील परमेश्वर, त्याला सहाय्य करतील. मग विचार करा, फक्त आम्ही महानुभाव पंथामध्ये आहोत किंवा आम्ही फक्त उपदेश घेतलेला आहे, आम्ही परंपरेचे उपदेशी आहोत, आम्ही पिढ्यानपिढ्या आम्ही गुरु आमच्या घरामध्ये आहे तर चालेल का? फक्त करून नाही चालणार. जो विधी करल, जो विधीवर ठाम राहील त्याच्या जीवनामध्ये शारीरिक, मानसिक आणि दैहिक जी पीडा राहणार नाही. येणारं दुःख सुद्धा परमेश्वर दूर करतात. हे सामर्थ्य दत्त कवचामध्ये आहे, हे सामर्थ्य परमेश्वराच्या स्तुती स्तोत्रामध्ये आहे. फक्त ते जीवाने करावं लागतं, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. आणि स्वामींनी सांगितलं तुमते महारोग न बद्धती. जो विधीवर आहे साधक
त्याचप्रमाणे जो ग्रस्तनुयायी वर्ग आहे त्याला सुद्धा जे काही रोग असतील ते सुद्धा दूर होतील. त्याही मध्ये साधकाला सांगितलं की महारोग म्हणजे क्षयरोगाप्रमाणे सांगितलं. जालंधर, पंडू हे रोगाचे नावं आहेत. धनुर्वात ही महारोग सांगितली. आता जसं कॅन्सर आला बघा, ही महारोग सांगितलेली आहे. आता अवांतर खूप रोग निघाले. असं रोग असे काही त्यांनी सांगितले की त्या रोगाचा काळ कमी असतो पण दुःख भरपूर भोगावं लागतं. काही रोग असे असतात त्यांचा दुःख भरपूर असतो पण काळ कमी असतो. काहींचा काळ कमी असतो, दुःख भरपूर भोगावं लागतं. उदाहरणार्थ क्षयरोग आहे, धनुर्वात आहे, पंडुरोग आहे. आता धनुर्वातावर इंजेक्शन आले तो भाग वेगळा. ते नाही का पहिले का पंडुरोग व्हायचे, असे अनेक जुने रोग होते. आता काय झाले ते सगळे रोग त्याच्यावर तर उपाय निघाले. आता नवीन रोग निघाले. आता कॅन्सरसारखे रोग, TB सारखे रोग, क्षयरोग म्हणजे TB आहे की नाही. दुःख भरपूर काळ दुःख असतं. साधकाला म्हणजे अनुसरल्या पुरुषाला अशा प्रकारचे रोग होणार नाहीत हे देवाने आम्हाला ठाम आश्वासन दिलं. त्याही मध्ये जो नामधारक आहे कर्मराठीमधला वेदवंत, नामधारक, बोधवंत हा कर्मराठीमध्ये आहे, प्रपंचामध्ये आहे. तो त्याने जरी त्याला काही जरी रोग बिमाऱ्या झाल्या, जर त्यासाठी त्याने जरी प्रयत्न केला तर ईश्वर त्याला साह्य करतील. पण कधी त्रिकाळ पूजावसर स्मरण, सेवा, पठण, ईश्वरीय विधी झाला जो करतो त्याला परमेश्वर काय करतात, अशा प्रकारचं साह्य करतात. चरित्रामध्ये प्रसंग येतो. नागदेवाचार्यांना आरिसे म्हणजे मूळव्याध, त्यांना तो त्रास होत असतो. आणि स्वामींना विनंती कर, जी म्हटले देवा मी मूळव्याधीने त्रस्त झालो. त्याला शब्द आला आरिसे म्हणजे मूळव्याध. नागदेवाचार्य स्वामींना म्हणतात जी मला तो मूळव्याधीचा त्रास होतो आहे. आणि मग स्वामी त्यांना परमेश्वरपूर म्हणजे रुद्रपूरला पाठवतात. त्यांना सांगतात की जा, तुमचा जो भोग आलेला आहे तुम्ही परमेश्वरपुराशी जा. तिथे नागदेवाचार्य जातात, तिथे सेवा करतात आणि आल्यानंतर त्यांचा जो त्रास आहे, तो भोग आहे, तो नाहीसा होतो. आणि मग नागदेवाचार्य स्वामींना म्हणतात जी देवा आता मला काही त्रास होत नाही पहिल्यासारखा. आणि स्वामी तिथे सांगतात की तुमते म्हणजे साधकाला महारोग बाधणार नाहीत. साने रोग होतील परंतु जे महारोग आहेत ते तुम्हाला आता होणार नाहीत. हे स्वामींनी सूत्राच्या माध्यमातून साधकाला अभय दिलं. पण कुणा साधकाला, जो विधीवर आहे, जो परीवर आहे, त्या साधकाला अशा प्रकारचे रोग व्याधी होणार नाहीत हे आम्हाला स्वामींनी, सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणून आपल्याला कर्मात जो अनुसरला पुरुष आहे त्याला कर्माच्या कडेने काहीच भोग नाही. कर्माच्या कडेने म्हणजे आता कर्मराठीमध्ये भोगापाठीमाग भोग, दुःखापाठीमाग दुःख याला भोगावं लागतं. फक्त काय कधी भोग येईल सांगता येईल का? सांगता येत नाही. कोणा देवतेचा याने काय भोग जोडून ठेवला, किती दुःख जोडून ठेवले ते फक्त देवालाच माहिती. तसं अनुसरल्या पुरुषाला दैवसभा भोग सांगितला. मग दैवाचे कडे थोडाफार जो काही भोग याला जोडला तो सुद्धा याला दैवाद्य कडाने भेटणारा आहे. तो जो भोग आहे, उपस्थित जो भोग झाला तो देवासाठी जर सहन केला तर याच्याही कर्मनाशन योग्यता होत असते. आपण म्हणतो की नाही आम्ही तर लई देवधर्म करायला लागलो आणि आमच्या पाठीमागे दुःखच लागली, हा तुमच्या दैवाच्या कडेने भोग आहे. काही लोक म्हणतात बाबा पहिलं काही नव्हतं, पण जेव्हा आम्ही देवधर्म करायला लागलो ना दुःख जास्त पाठीमागे लागले, हा तुमच्या दैवाचा भोग आहे. देवतेचे भोग तुमचे थांबले तिकडचे, अनुसरल्या पुरुषाचे. जो अनुसरेल तो त्याला दैवाद्यकडे भोग सांगितला. फक्त त्यांनी जे काही थोडंफार जोडून ठेवलं ते भोग त्याला भोगावी लागतात. त्याच्यामध्ये सुद्धा परमेश्वर त्याला अर्धा भोग कमी करतात. थोडाफार भोग त्याला भोगावा लागतो.
लक्ष कवडेन्याय भोग त्याचा कमी होऊन जातो, थोडा भोग भोगावा लागतो, कवडेन्याय भोग भोगावा लागतो. हे देवाला अनुसरल्याचं एवढी मोठं लाभ अनुसरल्या पुरुषाला भेटतो. काय लाभ भेटला? महारोग होणार नाही, दैवज्ञकडे फक्त भोग भोगावा लागतो. जर विधीवर ठाम असेल, परमेश्वर त्याला साह्य करतात. जरी काही भोग कोणी जोडला, तो भोग जरी तुम्ही देवाकडे आले, तुमचा सगळाच भोग नाहीसा होणार नाही, थोडाफार भोगावा लागेल आणि भोगता भोगता तो भोग कमी होऊन जाईल. एकदम आपण कसं उतावीळपणा करायचा नाही, आम्ही तर एवढं करतो, कसं काय दुःख आमच्या पाठीमागे लागलं, दुःखच भोगावं लागतं. जे आपण जोडलं देवाच्या कडाने, दैवाद्यकडे आपण जो भोग जोडला, तो परमेश्वर आपला भोग सन्निधानामध्ये तो भोग भोगून घेतात आणि तो दुःख परमेश्वर नासून टाकत असतात. जर आपण तिकडे असतो 100% भोग भोगावा लागला असता, परंतु इकडे आलो फक्त 4 भोग भोगावा लागतो. 12 भोग आपल्याला देवाने माफ केला, म्हणजे सेलेचा वाटा दिला. कशामुळे? देव म्हणतो की जाऊ द्या, मला अनुसरला, मला शरण आला, म्हटल्याप्रमाणे करतोय, साधना आचरतो आहे, पूजावसर करतो आहे. परमेश्वर आपण देवाचा विधी करतो म्हणून अशा प्रकारचे भोग आपले कमी होतात. आताही आपण पाहतो बऱ्याच जणांना काही व्याधी असतात, खूप दवाखाने करतात, ऑपरेशन करतात आणि मग शेवटी कुठे स्थानाजवळ जाऊन तिथे स्थानाची सेवा करतात, स्मरण करतात, विधी आचरतात. त्यांचा जो काही भोग आहे, बिमारी शारीरिक, ती सुद्धा दूर होऊन जाते. का? देवाने आपला भोग धरून ठेवला. जेव्हा आम्ही पदयात्रा करतो, यात्रा करत असताना काही काही असे पाहतो ज्यांना कधी पायी चालायचं माहिती नसतं, ज्यांना कधी खाण्याचं माहिती नसतं, तशाही लोकांना परमेश्वर तिथे साह्य करतात ना. ऊन, वारा, पाऊस, झड, सगळ्यापासून परमेश्वर जो मार्गाला प्रवृत्त झाला त्याला ईश्वर काय करतात? साह्य करतात. याचा अनुभव जर कुठे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही पदयात्रेमध्ये या किंवा पदयात्रा करा. सर्वज्ञ प्रतिष्ठानची पदयात्रा ही महानुभाव पंथातली सर्वात मोठी पदयात्रा उगमस्थान आहे. आदरणीय श्रद्धेय हंसदादाजी खामनेकर यांच्या संकल्पनेमधून ही पदयात्रा साकार झाली. संवत्सर ठिकाणी असताना तेव्हापासून सर्वज्ञ प्रतिष्ठानची पदयात्रा गेल्या 35 वर्षापासून समाजातल्या तळागाळातल्या लोकांना दान देण्याचं काम करते. या सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या पदयात्रेने अनेक लोक व्यसनमुक्त केले. अनेकांचा जो अनाधिकार होता तो अनाधिकार त्यांचा दूर झाला. आम्ही यात्रेमध्ये पाहतो मिनिटाला पाणी बदलावं लागतं, कुठे पण झोपावं लागतं, तरी पण कुठलाही त्रास होत नाही. परमेश्वर काय करतो? अशा प्रकारचे भोग धरून ठेवतो. जेव्हा तुम्ही ईश्वर कार्याला प्रवृत्त होता ना, जेव्हा तुम्ही आपली जागा सोडसाल, घर सोडसाल, तुम्ही स्थानाकडे जासाल, धार्मिक क्रियेमध्ये प्रवृत्त होसाल, ईश्वर तुम्हाला साह्य करेल. फक्त काय पाहिजे? आपण विधीवर ठाम पाहिजे, आपला देवावर विश्वास पाहिजे. आम्ही यात्रेमध्ये बघितलं, जे अनाधिकारी पुरुष ज्यांना काही जमत नाही त्यांना सगळ्या गोष्टी सहन करण्यामध्ये आल्या. त्यांना पाणी बाधलं नाही, त्यांना अन्नही बाधलं नाही, त्यांना कुठला वाराही बाधला नाही. का? हे ईश्वरीचे साह्य असतं. ईश्वरालागी चर्या केल्यानंतर, ईश्वर मार्गामध्ये प्रवृत्त झाल्यानंतर, ईश्वरीचा विधी केल्यानंतर ईश्वर आपल्याला बरोबर काय करतो? त्या ठिकाणी साह्य करतो. म्हणून परमेश्वराचा विधी आचरताना सुद्धा साधक म्हणाले निर्भय निरोगी असावा. जो निर्भय निरोगी असेल तोच म्हणाले त्याला ती साधना सुलभ होते. आणि म्हणून माईभट्टा उपलक्षणे देवाला आपणही प्रार्थना करावी की हे देवा स्वामीराया, आम्हालाही कुठल्या प्रकारचे व्याधी रोग नको, जरी त्या आल्या तरी आपण आम्हाला सहन करण्याची शक्ती द्यावी. जो काही देवाबी जोडलेला भोग आहे आपण तो भोग भोगून घ्यावा. अशा प्रकारे देवाला प्रार्थना करायची आणि देवाला ते दुःख सहन करण्याची हिंमत पण मागायची. आपण दुःख सहन नाही करत, आपण फक्त
आपण फक्त दुःख 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 करत असतो, परंतु ते दुःख उपाय करण्याचे उपाय आहेत, विधी आहेत. ते जर आपण केले तर आपल्या जीवनातले दुःख, मग कोणाच्या जीवनामध्ये काही दुःख असेल, ते दुःख मात्र दूर होतात. याला स्वामींचं वचन आम्हाला प्रमाण आहे. ही लीळा मी तुम्हाला प्रमाणाला दिली. साधक पुरुषाला अशा प्रकारचे रोग होणार नाहीत, का तर ते ईश्वरीचे एक साह्य सांगितले. आणि म्हणून जो उपदेशी अनुयायी वर्ग आहे त्याने तर कमीत कमी आपल्या ईश्वराचा विधी आचरण करावा. अन्य लोक जरी असले ते सुद्धा दुःखापोटी, व्याधीपोटी या मानव संप्रदायांच्या स्थानाकडे येतात, मंदिरामध्ये येतात, ते काही विधी आचरण करतात, त्यांनाही लाभ प्राप्त होतो आणि ते सुखी संतुष्टी होऊन जातात. परमेश्वराला कुणाला कसं घडवायचं काही सांगता येत नाही. काही काहींच्या जीवनामध्ये दुःख असा पॉइंट ठरतो, दुःखानेच परमेश्वराकडे येतात, दुःखाने ते देवाचे होऊन जातात. असे काही काही आहेत. ते म्हणतात त्या देवाने दुःख माझं बरं केलं, आता आम्ही शेवटपर्यंत हाच विधी करतात. याचमुळे सुद्धा काही काही असे अनुयायी उपदेशी झाले, मानव पंथामध्ये आले. आणि काही काही जे आपले असेच घरी बसले, त्यांना सगळं माहिती आहे, स्थानाकडे गेले की साह्य होतं, स्मरण केलं की साह्य होतं, पूजापाठ पूजा अवसर केला की साह्य होतं, परंतु फक्त काही काही दुःख दुःख करत बसतात आणि घरीच बसतात. जागा सोडावी लागेल तेव्हा काही प्राप्त होईल. जर तुम्ही घरी दुःख दुःख करत बसले ना, तर मग तुमच्या वाट्याला दुःखच दुःख राहतील, हे बी लक्षामध्ये ठेवा. जी दुःख झाली ते नाश करण्यासाठी उपाय करा. उपाय आहेत आपल्याकडे, विधी आहेत, ईश्वराची विधी आहेत, स्थानं आहेत, स्तोत्र आहेत, पठण आहेत, सेवा आहे, स्मरण आहे, विधी आहेत ना आपल्याकडे. का उपाय नाही? प्रत्येक क्रियेला आपल्यामध्ये उपाय सांगितला, फक्त जीवन तो उपाय केला पाहिजे, तर काय होईल? त्याला त्याचा लाभ होईल. आणि मग ते करण्यासाठी तुमचं मन पहिलं खंबीर पाहिजे. शरीर अक्षम असलं तरी चालेल, परंतु जेव्हा तुमचं मन खंबीर असेल ना, तेव्हा तुम्ही सगळे कामे बरोबर करू शकता. पण तुमचं मन खंबीर नसतं तर तुम्हाला शरीर मग काय साथ देणार याचाही विचार करा. विचार करायचा तर असा आपण घरी मरणारच ना, जाऊ द्या, देवाच्या दारात जाऊन मरू, काय फरक पडतो? आमच्या यात्रेचं वाक्य आहे, पायी तीर्थ यात्रा घडो, देह देवादारी पण. एक वाक्य आहे आपल्या यात्रेचं. जर देवाच्या दारात जाऊन मरणाला चांगलं आहे ना, काय करता घरी बसून दुःख व्याधी आपल्या जवळ ठेवून त्याचा उपाय करा, त्या रोगांचा निस्तरा करा. आणि जरी दुःख झाले तर तुमच्या फायद्यासाठी आहेत. ती स्थानाची सेवा करताना दुःख होईल, स्मरण करताना दुःख होईल, होऊ द्या. त्यांनी तुमची योग्यता होणार, तुमचा कर्मनाश होणार आहे. आणि प्रपंचात आपण किती कामं करतो, कष्टकळे घाम गाळेपर्यंत काम करतो, रात्रंदिवस काम करतो. काय कुणाला सांगतो का आपण तिथे? तुम्हाला ते करावंच लागतं. तसं इथे जरी काही दुःख झाले तर ते सहन करणे ताकद मात्र आपल्यामध्ये पाहिजे. कोणासाठी सहन करतोय आपण? ते देवासाठी करतोय, तुमच्या भल्यासाठी करताय. तुम्ही जर देवाची सेवा केली स्थानाची, तुमच्या भल्याचंच आहे ना ते. मग कमीत कमी भल्याची तरी कामं करत जा, भल्यासाठी तरी सेवा करत जा, पूजा अवसर करत जा ना, आपल्या भल्यासाठी तरी केला पाहिजे. आणि म्हणून आपलं जे शरीर ते निरोगी असणं फार गरजेचं सांगितलं. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. धर्म आचरण करण्यासाठी शरीर माध्यम फार महत्वपूर्ण सांगितलं. धर्माचं आचरण करायचं, आपलं शरीर निरोगी असणं महत्वाचं असतं. निरोगी शरीर असेल तर आपण सेवा करू, आपण काही मार्गाचा व्यापार करू. ज्यांचं निरोगी नसेल, ज्यांना निरोगी बनवायचं आहे, त्यांनी सुद्धा ईश्वरीचा विधी आचरावा, विधी करावा. तुमचं सुद्धा शरीर संपत्ती सदृढ तुमचं होऊन जाईल. जे काही तुमचे मानसिक रोगी, शारीरिक रोग, जे काही तुम्हाला लागलेली पीडा,
जे काही तुमच्या आलेल्या वाट्याला दुःख, ही सर्व दुःख परमेश्वराच्या विधीने दूर होतात, दूर होणार. फक्त करून बघा. जे निरोगी असतील त्यांनी विधी आचरण करावा, जे रोगी असतील त्यांनी विधी आचरण करावा. परमेश्वर त्यांना विधीची सहाय्यता करेल, त्यांनी विधी आचरावा, त्यासाठी ईश्वर त्यांना सहाय्य करेल. परंतु जागा सोडावी लागेल, घर सोडावं लागेल, विधी कुठे जाऊन तुम्हाला करावा लागेल, तेव्हा काही प्राप्त होईल. म्हणून मन खंबीर, शरीर खंबीर पाहिजे. तर दोन्ही विधी जर असतील म्हणजे धर्मकार्यासाठी शरीर संपत्ती फार महत्त्वपूर्ण त्यांनी सांगितली. आणि ज्यांची नाही तेही जीवनामध्ये प्राप्त करू शकतात, त्यांची दुःख भोग दूर होऊ शकतात. ही ताकद हे स्तवनामध्ये आहे, ईश्वराच्या नामामध्ये आहे, पठणामध्ये आहे, हे त्यांनी सांगितलं. पुढे सांगतात की म्हटले समजा आरोग्य चांगलं आहे, निर्भयता पण आहे, पण म्हटले आयुष्यच नसेल तर मग कसं करावं. दीर्घायुर्विजयी भवेत. म्हटले ज्याचं आरोग्य चांगलं आहे, जो निर्भय आहे म्हणजे घाबरत पण नाही, अशा निष्ठावान भक्ताला मध्ये मृत्यू सुद्धा येत नाही, पूर्ण आयुष्य मिळतं आणि विजय पण प्राप्त होतो. तर म्हटले स्तोत्र स्तवनाने निरोगी आयुष्य भेटतं का. त्याचप्रमाणे हा साधक म्हणाले निर्भयच होतो का. या साधकाची शारीरिक मानसिक पीडा दूर होते का ना. दीर्घायुर्विजयी भवेत म्हणजे या साधकाला मध्ये कुठला अपमृत्यूही येत नाही. अपमृत्यू म्हणजे काय. अवांतर मृत्यू होणे म्हणजे काय. याला काहीतरी विजच पडणे, सर्पदंशच होणे किंवा कुठे काही घातपात होणे, हे जे मृत्यू आहेत हे मात्र जो अशा प्रकारे पठन चिंतन करतो त्याला म्हटले अशा प्रकारचा मधी मृत्यू येत नाही, हे त्यांनी सांगितलं. मग कोणीही असेल, उपदेशी असेल किंवा साधक असेल, त्याला मधी अपमृत्यू येत नाही म्हणजे घातपाताने त्याचा मृत्यू होत नाही, हे सांगितलेलं आहे. आपण पण पाहतो ना, तुम्हाला पण अनुभव येतात की म्हणून लक्षामध्ये ठेवा. सकाळी बाहेर पडताना पारायण करून स्मरण पारायण करून बाहेर देवपूजा करून बाहेर पडावं, तर तुम्हाला त्या विधीचं साह्य राहतं. आल्यानंतर देवपूजा करावी, स्मरण करावं, पारायण करावं, तुम्हाला साह्य राहतं. संध्याकाळी स्मरण पारायण करावं, तुम्हाला साह्य राहतं. जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा देवपूजा वंदन करावे. आल्यानंतरही आपण देवपूजा वंदन करावे. का. हा येणारा अपमृत्यू टळतो. जर कुठे काही आपला ॲक्सिडेंट होणार होता किंवा पुढचा आपल्याला धडकणार होता, ईश्वर बरोबर आपल्याला तिथे त्या जागेवर आपल्याला साह्य करतात. हा बऱ्याच जणांचा प्रत्येकाला अनुभव आहे. आपण पाहतो ना, डोळ्यासमोर धडक मारते गाडी, पण आपण थोडंसं बाजूला सेफ राहतो. कोणी तारलं तुम्हाला. देवाने तारलं. याला म्हणतात अपमृत्यू टाळणे. म्हणून कुठे जरी जा, देवावर सुपारी ठेवा, 2 दंडवत घाला आणि मग तुम्ही बाहेर पडा. जरी बाहेर गेले तरी मुखामध्ये दुसरं नाम, 5वं नाम आपल्या मुखामध्ये राहिलं पाहिजे. पण आपण असं करतो का. आपल्याला जाण्याची गडबड, निघण्याची गडबड, जाताना आपण लय खुश राहतो, देवाकडे लक्ष नसतं, दंडो प्रणाम करत नाही. आपले जे घरात वडीलधारी मंडळी आहे त्यांना दंडोत प्रणाम करून आपण निघालं पाहिजे. एखादा मुलगा असेल, आई बापांना दंडोत करून बाहेर पडला पाहिजे. एखादी सून असेल, तिने सासू सासऱ्यांना दंडोत प्रणाम करावा, देवाला दंडोत प्रणाम करावा, मग बाहेर पडावं. का. तुम्ही जर जाताना विशेष नमस्कार केला, दंडोत प्रणाम केला, तर तुम्ही देवाची आज्ञा घेऊन बाहेर गेलात. म्हणून घरी येईपर्यंत देव तुमची काळजी करतो. मग तुम्ही म्हणसाल बाबा अशा तर काही काही घटना घडल्या,
का बरं घडल्या त्या? काही काही पुरुषांना अशा काही घटना घडल्या. कशामुळे घडल्या? ते विधीवर नाहीत म्हणून घडल्या असतील. तो परीवर आहे का? जर विधीवर असता तर ईश्वराने त्याला बरोबर साह्य केलंच असतं. पण आपली डोके ठिकाण्यावर नसतं तर आपण विधी काय करणार? एवढी निगुती पाळता का तुम्ही? जाताना कोण दंड घालतं का देवपूजा? सांगा मला प्रामाणिकपणे, मला फोन करून की बाबा मी जाताना देवाला सुपारी ठेवते किंवा ठेवतो आणि मग आम्ही बाहेर पडतो. सांगा, माझा नंबर तुमच्याकडे येतो. प्रामाणिकपणे सांगायचं. सतत ध्यास जर आपल्याकडे असेल ईश्वराचा तर काय होईल? बरोबर ईश्वर आपल्या ठिकाणी साह्य करेल. आणि म्हणून अपमृत्यूही येत नाही. सांगितलं कलियुगामध्ये अपमृत्यू एक आती. अवांतर काही माणसं मरतात, त्यांनी तो मृत्यू जोडून ठेवलेला असतो. परंतु इथेचा जर कोणी असेल तर त्याला अपमृत्यू येणार नाही. फक्त तो काय पाहिजे? विधीवर पाहिजे. किती विधी करतो? दंडप्रणाम करून गेला का स्थानाला, विशेषाला, त्या गुरूंना, हे महत्त्वपूर्ण राहतं. विधीची साह्यता त्याला होते. जर गेला कुठे फिरायला मग तो तुमचा प्रश्न आहे. गेले न पाळत्या पाळत्यामध्ये, गेले पिकनिक पॉइंटला, जातात आपल्यातले बी काही, पण तिथे गेल्यानंतर सुद्धा काही न पाळतं जागा कशी काय बघावी लागते. जरी गेले सोबत विशेष असला पाहिजे, विशेष वंदन करून पाणी प्यावं, विशेष वंदन करून ते आपलं अन्न ग्रहण करावं. आपण करतो का असं? नाही करत. आपण जर पिकनिकला गेलो तर मग त्या पिकनिकमध्ये एवढं रममान होऊन जातो आणि मग तिकडून भूतं घरी घेऊन येतो, दुखणे घरी घेऊन येतो आणि मग म्हणतो असं कसं काय झालं, तसं कसं काय झालं. जिथे गेला होता ती जागा बरोबर होती का, त्याची शोधणी केली का, कुठे पाणी पिले, ग्रस्तांचं सांगतो. उपदेश आमचं साधू तर सगळी शोधणी करूनच बरोबर बसतात, त्याचा विषय नाही त्यांचा. ग्रस्त वर्गाचं सांगतो. आणि मग निघाले कुठे, मुखात नाम नसतं. एक आनंद तुमच्याकडे असतो फिरण्याला जाण्याचा, परंतु ते करताना धर्म सोबत पाहिजे, विशेष सोबत पाहिजे, गाठी सोबत पाहिजे, मुखामध्ये नाम पाहिजे. तुम्ही जरी कुठे गेले ते जागा कशी आहे हे बघावं लागतं. नाहीतर मग आपण पाहतो कुठून गाड्या खाली पडल्या, कुठून काय झालं, कशामध्ये गेले, कशामुळे झालं असं ते आपण चुकलो. आपण चुकल्यामुळे काय झालं, ह्या गोष्टी अशा आपल्या अंगलट येत असतात. म्हणून दीर्घायु विजयी भवे, जो नित्यनेमाने त्रिकाळ पूजावसर करतो, स्तोत्र पठण करतो, स्मरण करतो, विधीवर आहे, अलंकृत, जो विधीने अलंकृत आहे. अलंकृत म्हणजे विधीमध्ये रमलेला जो आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये विजय प्राप्त होतो. त्याला कुठलंही विघ्न त्या साधकाकडे, तो जो अनुयायी जो आचरण करतो त्याच्याकडे म्हणाले येत नाही. फक्त आपण त्या क्रियेचा अनुभव मात्र घेतला पाहिजे. असं आपण बघतो की समोर गाडी ठोकते आपल्या, पण आपण आपल्या गाडीला काही होत नाही. किंवा आपण कधी कधी असं पाहतो आपल्या गाडी धडक मारतात, परंतु ते कोणाला काही इजा होते का? होत नाही. तर तुम्ही एवढं पाहता, जाळी देवाच्या यात्रेला किती लोक निघतात बरं? लाखो लोक निघतात, किती गाड्या निघतात. कधी तुम्ही ऐकलं आमची गाडी इकडे सरकली, आमच्या गाडीला ठोकलं, असं का तुम्ही ऐकलं? नाही. का नाही ऐकलं? हे आपण स्थानाला जाताना जे स्मरण करतो, स्थानापती साह्य करते, ओळखणी साह्य करते. आपण जर त्या हेतूने निघालो असेल तर, टाइमपास जर निघाले असाल ना फिरण्यासाठी, मग नाही तुम्हाला साह्य होणार. परंतु देवासाठीच निघाले, स्थानासाठीच निघाले, विधीसाठीच निघाले तर तुम्हाला ईश्वर बरोबर साह्य करणार. फक्त आपण मात्र विधीवर पाहिजे. इतर ठिकाणी पहा बरं तुम्ही, ह्या गाडीला धडकलं, त्या गाडीला धडकलं, आपण वार्ता ऐकतो की नाही? ती गाडी दरीमध्ये गेली किंवा अमक्या ठिकाणी आगच लागली, आपण पाहतो की नाही? कशामुळे? तिथे देवतेचा कोप होतो आणि इथे ईश्वराचं काय होतं? साह्य होतं. फक्त तो जाणारा, विधी करणारा, तो मात्र जर परीवर असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचं संकट, विघ्न, घात, पात हा त्याच्याकडे येत नाही आणि त्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं. कुणाला? जो परमेश्वराचं स्मरण, पूजावसर, विधीवर आहे त्या पुरुषाला.
त्या निष्ठावान भक्ताला मधी मृत्यू येत नाही. तो जीवनावर विजय मिळवतो. अपमृत्यू त्याच्याकडे येत नाही. एवढं ठाम, एवढी ताकद, एवढं सामर्थ्य नामस्मरणामध्ये परमेश्वराच्या स्तोत्रामध्ये आहे, हे सांगितलेलं आहे. तर म्हणाले दत्तात्रेय प्रभूंच्या ज्या विशेषता सांगितल्या त्या कोणत्या आहेत? ही एक विशेषता सांगितली, दत्तात्रेय प्रभूंच्या स्तोत्राचं स्तवन केल्याने, सेवा स्मरण पारायण केल्याने तर काही होणार नाही. परंतु म्हणाले अजून कोणत्याच्या विशेषता आहे ते पण सांगा. सांगतात की त्यांचे अमोघ दर्शन, चहयुगी नित्याटन, भिन्न वेशात वावर आणि एकविध जन, आद्यंत तो सिद्धी लागी, देव सर्वठाई उभा, शीघ्र चरितही ब्रिदत्त कैवल्याचा गावा. दत्तात्रेय प्रभूंची विशेषता आहे का म्हणाले ना, दत्तात्रेय प्रभूंचं अमोघ दर्शन. अमोघ म्हणजे निष्फळ वायान वचेची. ते जर झालं तर ते निष्फळ जात नाही. ज्याला झालं तो वायाला जात नाही. त्याचा उद्धरला तो उद्धरलाच, ही विशेषता सांगितली. पण दर्शन कवना देण्याची नाही सांगितली, ते अमोघ दर्शन सांगितलं. आणि त्याला झालं त्याचा मात्र सदेहीच याच देहामध्ये त्याचा उद्धार होतो, हे सांगितलं. चहयुगी नित्याटन. चहयुगी मध्ये चहुयुगी नित्याटन. चहुयुगी म्हणजे चारही युगामध्ये दत्तात्रेय प्रभूंचं नित्याटन. नित्य म्हणजे नित्यनेमाने, नित्याटन म्हणजे फिरणे. नित्याटन शब्द म्हणजे फिरणे. म्हणजे दत्तात्रेय प्रभूंचं चारही युगामध्ये परिभ्रमण चालू आहे. या जीवांना ज्ञान देणे, दर्शन, त्यांचा उद्धार करणे, त्यांचा अधिकार घडवणे, हे दत्तात्रेय प्रभूंचं म्हणाले चतुर्युगामध्ये सगळं चालू आहे. दत्तात्रेय प्रभूंचा चतुर्युगी अवतार सांगितला, फक्त याच युगात नाही. किंवा त्रेतामध्ये होता का? त्रेतामध्ये पण होते, द्वापारामध्ये पण होते. आणि आत्ता पण दत्तात्रेय प्रभू आहेत आणि त्यांचं नित्याटन चालूच आहे. भिन्न वेशामध्ये वावर. एकाच वेशामध्ये वावर घेतला का? त्यांनी वापर केला का एकाच वेशाचा? ऋषी विशेष घेतला का? म्हणाले नाही. गोंधळ्याचा वेश, पारधीचा वेश, मातंगाचा वेश, ऋषीमुनीचा वेश, दिगंबर वेश, अशा प्रत्येक वेशामध्ये दत्तात्रेय प्रभूंनी अनेकांना वेगवेगळ्या परीने दर्शन दिलं. प्रत्येक अभिन्न वेगवेगळ्या वेशाचा वापर दत्तात्रेय प्रभूंनीच केला, ही सुद्धा त्यांची विशेषता आहे. गोपालकृष्ण महाराज होते, राज्यवेशामध्येच राहिले शेवटपर्यंत. आमचे स्वामी होते, यतिमुनी वेश म्हणजे संन्यासी वेशामध्येच राहिले शेवटपर्यंत. थोडाफार त्यांनी राज्य स्वीकारलं, परंतु शेवट पण काय राहिले? ते यतिमुनी वेशामध्ये राहिले. आमचे गोविंदप्रभू बाबा वेडीसी मूर्त होती. कुठला वेश वेगळा त्यांनी घेतला का? चक्रपाणी महाराज, हातामध्ये खराटा आणि सूप, बिदी गुजरा झाडून काढला, साधा त्यांचा वेश होता. पण दत्तात्रेय प्रभूंनी वेगवेगळ्या भिन्न भिन्न वेशामध्ये त्यांनी दर्शन दिलं. आता भिन्न भिन्न वेशांचा अंगीकार केला, ही सुद्धा ही दत्तात्रेय प्रभूंची वेगळीकता आणि विशेषता आहे. आणि दत्तात्रेय प्रभूंना सगळे संप्रदाय मानतात. मानव संप्रदाय मानतो, नाथ संप्रदाय मानतो, अनन्य संप्रदाय मानतो, मुस्लिम समाज त्यांना मानतो. आपण पाठीमागे बघितलं, ही पण त्यांची म्हणाले विशेषता आहे. आणि एकविध जन. एकविध जन म्हणजे दत्तात्रेय प्रभूंना कुणी उदास पण नव्हते, दत्तात्रेय प्रभूंच्या ठिकाणी कुणी प्रतिकूल पण नव्हते. सगळे कसे होते म्हणाले? सगळे अनुकूल होते. आपण कधी बघितलं का दत्तात्रेय प्रभूंना कोणी विरोध केला? बघितलं आपण कुठल्या चरित्रामध्ये? नाही बघितलं. आमच्या स्वामींना तरी प्रतिकूल होते, उदास होते, अनुकूल होते, नाही का? स्वामींना या पंडित वर्गाने त्रास दिला. आपण बघितलं गोपालकृष्णांना सुद्धा प्रतिकूल, अनुकूल, उदास होते. राक्षस म्हणजे हे प्रतिकूल होते, काही उदास होते, काही अनुकूल होते. एकविध जन.
दत्तात्रेय प्रभूंच्या ठिकाणी फक्त अनुकूळच परिवार होता, मग तो कुणीही असेल. माणसं जरी होती अनुकूळ होती, पशु होती अनुकूळ होती ती अनुकूळ, ही त्यांची विशेषता सांगितली. आणि तो दत्तात्रेय महाराज ही विशेषता सांगितली. आणि म्हटलीस अद्यंत तो सिद्धी लागी सर्व उभा ठाई. अद्यंत म्हणजे शेवटपर्यंत ज्या जीवाला दर्शन दिलं, ज्याला झालं शेवटपर्यंत म्हटले दत्तात्रेय प्रभू, त्याची सिद्धी शेवटपर्यंत त्याचा ज्याला दर्शन दिलं त्याची सिद्धी शेवटपर्यंत जाण्यासाठी दत्तात्रेय प्रभू म्हणाले उभेच आहेत. शीघ्र चरित ब्रीद कैवल्याचा गाभा. आणि ज्याला दर्शन झालं त्याला शीघ्र चरितत्व करून घेतात, म्हणजे लगेच त्याचा उद्धार झाला, त्याला अजिबात काही वेळ लागत नाही. ही दत्तात्रेय प्रभूंची विशेषता आहे. इतर अवताराचं कसं आहे, शब्दज्ञान प्राप्त करा, मग अप्रोक्ष ज्ञानामध्ये कर्मांचा नाश करा, काळ लागतो. परंतु दत्तात्रेय प्रभूंचं ज्याला दर्शन झालं तो या देही उद्धरलाच की, त्याला बाकीचं काही करायचं काम पडत नाही. आणि दत्तात्रेय प्रभू त्याची सगळ्यांची क्रिया शीघ्र चरितत्व करून घेतात, म्हणजे काय, त्याला शेवटपर्यंत सहाय्य करतात आणि त्याचा उद्धार तात्काळ करून टाकतात. ही दत्तात्रेय प्रभूंची विशेषता सांगितलेली आहे. म्हणजे ज्याला दर्शन झालं तो मध्ये कुठं गडबडेल, बाजूला जाईल, त्याला हा धोका बिका काही नसतो. तसं इतर अवतार ठिकाणी कसं आहे, साधना आचरत असताना या साधकाला विकाराचा विकल्पाचा हिंसेचा धोका असतो. तसं दत्तात्रेय प्रभूंचं ज्याला दर्शन झालं त्याला बाकीची कुठल्याही प्रकारची भीती नसते. पण दर्शन कवना देण्याची नाही, ज्यांना झालं ते उद्धरले. ही दत्तात्रेय प्रभूंची विशेषता सांगितली. दर्शन मात्रे उद्धरला, ही दत्तात्रेय प्रभूंची म्हणाले विशेषता सांगितली. अशा प्रकारची विशेषता इतर कुठल्याच ईश्वर अवतारामध्ये नाहीत. म्हणून दत्तात्रेय प्रभू हे विशेष सर्वश्रेष्ठ अवतार आहे. जसं दत्तात्रेय प्रभू म्हणाले दीर्घायुष्य करतात. ज्याने दत्तात्रेय प्रभूंची सेवा स्मरण केली, आराधना केली, त्याला जीवनात दीर्घायुष्य प्राप्त होतं, निरोगीयुष्य प्राप्त होतं, अपमृत्यू येत नाही. त्याचबरोबर म्हणाले ह्या ज्या विशेषता त्या आपण सांगितल्यात. म्हणून एक कवी म्हणतो की दत्तात्रेय प्रभूंचा अवतार कसा आहे. श्रीधर कवी म्हणतात, अवतर उदंड होती सवेची मागोती विलिया जाते, तैशी नव्हे दत्तमूर्ती नाश कल्पंती नव्हेची. अवतार भरपूर येतील जातील, परंतु दत्तात्रेय प्रभू जे आहेत त्या मूर्तीचा म्हणाले नाश कल्पांती नव्वेची, म्हणजे चतुर्गामध्ये दत्तात्रेय प्रभू विद्यमान आहेत, विराजमान आहेत. अनेक अवतार आले, आपलं कार्य संपले की गेले. दत्तात्रेय प्रभू आहेत ना, गोपालकृष्ण महाराज आले, त्यांचं कार्य संपलं निघून गेले. चक्रपाणी महाराज गोविंदप्रभू बाबा आले, त्यांचं कार्य संपलं निघून गेले. स्वामी आमच्या आता आहेत का, 1000 वर्ष त्यांनी वळीत पळीत विद्या स्वीकारली म्हणून स्वामी आता आहे. 1000 वर्षानंतर नाही. मग दत्तात्रेय प्रभू आत्ताही आहेत. म्हणून दत्तात्रेय प्रभू हा आदर्श अवतार आहे. जरी त्यांनी व्याघ्ररूपामध्ये दर्शन दिलं तरी म्हटले सर्व नसणं व नसण्यामध्ये सर्व त्यांचं असणं आहे. ही दत्तात्रेय प्रभूंची विशेषता सांगितली. कोण्या रूपात दर्शन देतील काही सांगता येत नाही. कोण्या रूपात जरी दिलं तरी ते नसून म्हटले असल्यासारखेच आहे. ही दत्तात्रेय प्रभूंची आता विशेषता सांगितली. आता व्याघ्रवेषा दर्शन देणं वेगळेच आहे की नाही त्यांची. दिलं का कोणी असं दर्शन कोणाला नाही, पण दत्तात्रेय प्रभूंनी व्याघ्रवेषात दर्शन दिलं का, इतर जीवांचा अधिकार नव्हता. जर ते थांबले असते त्यांना पण दर्शन लाभ झाला असता, त्यांचा उद्धार झाला असता. परंतु त्यांचा अधिकार तेवढा नव्हता. झालं का दर्शन त्यांना नाही झालं. म्हणून दत्तात्रेय प्रभूंची मूर्तीचा म्हटलं नाश कधीच नाही. युगानुयुगी जरी गेली तर म्हटलं दत्तात्रेय प्रभूंच्या मूर्तीचा नाश होत नाही, कारण ते चिरायुगी विद्यमान आहे. तर म्हणाले पण ते वैद्य हकीम नाहीत. भृगु ऋषी दीर्घायू रोगाचं आश्वासन कसं देतात. तर म्हटले दत्तात्रेय प्रभू काही हकीम नाहीत किंवा ते वैद्य नाही आहेत, ते तर प्रत्यक्ष परमेश्वर अवतार आहेत. मग भृगु ऋषी जे आहेत ते
दीर्घायुष्याचं आश्वासन कसं देतात आपल्या स्तोत्रातून ना, हे जीवन, हे आश्वासन दत्तात्रेय प्रभूंच्या जीवनचरित्रामध्ये चतुसूत्रीमध्ये सामावलेलं सांगितलं. ते कोणतं सांगतात? बद्रिकाश्रमाचं बौद्धिक म्हणजे बद्रिकाश्रमी पुराण श्रवण, त्याचप्रमाणे काशीला स्नान करणे, कोल्हापूरची भिक्षा मागणे, पंचेश्वरचं भोजन करणे आणि माहूरची निद्रा करणे हा दत्तात्रेय प्रभूंच्या जीवनातला वक्तशीरपणा, आरोग्याचं गमक आहे. एकांत, व्यायाम यात सगळं आलं. त्यांचं प्रवचन शोधायची गरज नाही, जीवनच शोधावं. दत्तात्रेय प्रभूंच्या जीवनाकडे पाहत असताना आपण जीवन शोधावं. जसं आमच्या स्वामींनी सूत्रामध्ये आहार सांगितला, सूत्रामध्ये आहारशास्त्र सांगितलं, ज्याप्रमाणे स्वामी भक्तांना धावविती, पहवती, दरदरकुटी बुजविती इत्यादी लीळेमध्ये आरोग्याचं रहस्य सांगितलेलं. तसं दत्तात्रेय प्रभू सुद्धा आमचे नाही का डोमेग्रामला आमचे स्वामी भक्तांना काय करायचे? धावविती म्हणजे धावायला लावायचे, पळायला लावायचे, पोहायला लावायचे. दरकुटे म्हणजे जर काही खड्डे असतील मोठे, इकडचे माती तिकडे आणून टाक किंवा ते खड्डा करून ती माती तिकडे नेऊन टाक, अशा प्रकारे स्वामी लीळा करून घ्यायचे. कशामुळे? की काम केल्याने दोन प्रकार होतात. एक तर व्यायाम होतो, दुसरी गोष्ट तुमचं आरोग्य चांगलं राहतं. म्हणून जीवनामध्ये फिरणं, परिभ्रमण हे फार महत्त्वपूर्ण असतं. दत्तात्रेय प्रभूंच्या जीवनाकडे पाहत असताना भृगु ऋषींनी दीर्घायुष्याचं आश्वासन का बरं दिलं? की दत्तात्रेय प्रभूंचं जीवन बघा कसं आहे. दत्तात्रेय प्रभू एका जागी थांबले का? नाही थांबले. बद्रिकाश्रमला पुराण श्रवण आत्ताही करतात, पुराण सांगणे, काशीला स्नान करणे आणि कोल्हापूरची भिक्षा मागणे, पंचेश्वरला भोजन करणे म्हणजे पांचाल राजाच्या विनंतीवरून पांचाल राजाला पंचेश्वरला दत्तात्रेय प्रभू भोजन करतात. आत्मऋषीची विनंती मानून दैनिक भोजन करेसी. त्याचप्रमाणे गोरक्षाची मुलगी कन्या, भार्गव कन्या, तिच्या आज्ञेला मान देऊन दत्तात्रेय प्रभू कोल्हापूरला आत्ताही भिक्षेला जातात. आणि माहूरची निद्रा म्हणजे देवल ऋषीच्या विनंतीवरून दत्तात्रेय प्रभू आत्ताही माहूरला निद्रेला जातात. त्यांचं परिभ्रमण बघा, त्यांचं जीवन बघा कसं आहे. तसं साधकाने सुद्धा, साधकाच्या जीवनामध्ये सुद्धा काय पाहिजे? वक्तशीरपणा पाहिजे. आणि ज्याच्या जीवनामध्ये वक्तशीरपणा असेल, जो परिभ्रमण करतो, जो एकांतामध्ये राहतो, त्याचं आरोग्यही चांगलं राहतं आणि त्याला शरीर संपत्तीही चांगली राहते. म्हणून तर कवींनी दत्तात्रेय प्रभूंच्या जीवनाकडे बघून याही साधकाने जर अशा प्रकारे वक्तशीरपणा ठेवला, जीवनामध्ये जर नियम ठेवला, तर त्याला सुद्धा आपल्या आरोग्याचं गमक समजेल, त्याचंही आरोग्य निरोगी राहील. पण कधी? दत्तात्रेय प्रभूंच्या सारखा वक्तशीरपणा जर साधकाच्या जीवनामध्ये, मग कोणी असेल, आम्ही राहू की तुम्ही प्रपंचामध्ये राहू, तुमच्या सुद्धा जीवनामध्ये वक्तशीरपणा असला पाहिजे, नियम असले पाहिजे. म्हणजे ज्याच्या आहारामध्ये नियम, ज्याच्या विहारामध्ये नियम, ज्याच्या राहणीमानामध्ये नियम असतात, तो शरीर संपत्ती प्राप्त करू शकतो, नाही का? आरोग्य प्राप्त करायचे त्याला सुद्धा नियम असावे लागतात. जर आपण व्यायाम केला, आपलं आरोग्य चांगलं राहतं. बघा, दत्तात्रेय प्रभूंचं परिभ्रमण चालू आहे. या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून त्या गावाला परिभ्रमण दत्तात्रेय प्रभू फिरत असतात. आणि फिरणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं. डॉक्टर लोक आता आपल्याला सांगतात की फिरत जा सकाळी उठल्याबरोबर. आता लोक पळायला लागली, फिरायला लागली. परंतु म्हणाले दत्तात्रेय महाराज, त्यांच्या जीवनाकडे पाहत असताना जर आपण अशा प्रकारे जर वक्तशीरपणा ठेवला, तर आपल्याही जीवनामध्ये निरोगी आयुष्य प्राप्त होईल. साधकाने ठेवावं, ज्याच्या जीवनामध्ये वक्तशीरपणा असतो, नियम असतो,
तो जीवन सुजलाम सुफलाम आपलं करू शकतो. आणि ज्याच्या जीवनामध्ये वक्तशीरपणा आहे तोच परमेश्वराचा विधीही प्राप्त करू शकतो. जो बेशिस्त आहे, दरिद्री आहे, आळशी आहे, तो जीवनामध्ये काही प्राप्त करू शकत नाही. शरीर प्राप्त करायचं, आळस सोडावा लागतो. त्याचप्रमाणे धर्मही प्राप्त करायचा तर विधीचा उल्हास ठेवावा लागतो. अविधी म्हणजे काय? आळस, तो नको आहे. वक्तशीरपणा दत्तात्रेय प्रभूंच्या जीवनाकडे पाहिलं की आपल्याला येतो. असे महत्त्वपूर्ण मुद्दे आपण या श्लोकामध्ये श्रवण केले. लक्षामध्ये ठेवा, विधी करा. दीर्घायुष्य कशा प्रकारे प्राप्त होतं, रोग होणार नाही, रोग होऊ नये त्यासाठी काय करावं, आणि जीवनामध्ये जर वक्तशीरपणा असेल तर तो कशा प्रकारे काम करतो आपण या श्लोकामध्ये बघितलं. अशा प्रकारे आपली 19वी टीका या ठिकाणी संपली. आपण पुनश्च उच्चारण करूया. त्रिसंध्या जपमानस्य दत्तात्रेय स्तुती परम तस्य रोग वयं नास्ति दीर्घायुर्विजयी भवेत्. दीर्घायुर्विजयी भवेत्. सांगितलेले मुद्दे लिळा, लक्षामध्ये ठेवा, आचरणामध्ये आणा. तुम्हीही दीर्घायुष्य व्हा, विधी प्राप्त करा. दंडवत प्रणाम.